शहादा येथे शिवसेनेच्या BLO मेळाव्यात शेकडो कार्यकर्त्यांचा शिवसेना शिंदे गटामध्ये आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश केला। SIR मोहीम यशस्वी करा, कार्यकर्त्यांना रघुवंशींचे आवाहन। आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेची मोर्चे बांधणी, शहाद्यात BLO मेळावा। नंदुरबार जिल्ह्यातील शहादा शहर आणि तालुक्यातील अनेक पक्षातील शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये पक्षप्रवेश केला। शिवसेना शिंदे गटाचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला। शहादा येथे शिवसेनेच्या वतीने BLO मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते। या मेळाव्यादरम्यान पक्षप्रवेशही पार पडला। जिल्ह्यात SIR मोहिमेचे महत्त्व काय आहे याबाबत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यात आले। प्रशासनातील अधिकारी SIRचे काम करत आहेत, मात्र निवडणुका आम्हालाच लढवायच्या असल्याने SRI मोहीम अत्यंत महत्त्वाची आहे। मतदारांची संख्या वाढावी यासाठी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी जीवाचे रान करून जास्तीत जास्त नागरिकांचा सहभाग नोंदवत SIR मोहीम यशस्वी करावी अशा सूचना त्यांनी दिल्या। गेल्या काही दिवसांपासून नंदुरबार जिल्ह्यात शिवसेनेची ताकद वाढत असून विविध पक्षातील पदाधिकारी आणि कार्यकर्ते शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश करत आहेत, त्यामुळे आगामी निवडणुकांमध्ये याचा मोठा फायदा होईल असा विश्वास आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी व्यक्त केला। शिवसेना पक्षामध्ये शेकडो शिवसैनिकांनी प्रवेश केला, मी त्यांचं मनापासून स्वागत करतो। पक्ष मजबूतीसाठी शहादे तालुक्यामध्ये आज मेळावा घेण्यात आला। BLOचं काम सुरू आहे, SIRचं काम आहे। SIR हा अत्यंत महत्त्वाचा विषय आहे। शासकीय कर्मचारी BLO म्हणून काम करतात आहे, पण निवडणूक त्यांना लढायची नाही आहे, निवडणूक आम्हाला लढायची आहे। आणि म्हणून आमच्या सगळ्या कार्यकर्त्यांना जबाबदारीने सांगितलं की BLOचं काम आपण स्वतः जबाबदारीने घ्या। जो माणूस गावात राहतो, ज्यांची नावं 2-3 ठिकाणी असतात पण प्रत्यक्ष राहतात जिथं आहे त्याच ठिकाणी त्यांची नावं असली पाहिजे। पक्ष मजबूत करण्यासाठी सगळ्या कार्यकर्त्यांनी जीवाचं रान करावं असं आव्हान आम्ही सगळ्यांनी मिळून केलं। आणि सगळे नेतेसुद्धा आजच्या शिवसेनेच्या या मेळाव्यामध्ये आमदार आमशा पाडवी साहेबसुद्धा, माजी आमदार शिरीष दादा, मी स्वतः, जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख, शहर प्रमुख सगळ्यांनी फार मेहनतीने आजचा मेळावा यशस्वी केला। भविष्यामध्ये सगळेच जण पक्षाच्या दृष्टिकोनातून चांगलं काम करतील। मान सन्मान विसरून पक्ष मजबूतीसाठी तुम्हाला मला सर्वांना काम करायचं आहे याची जाणीव प्रत्येकाला करून दिली आहे। मला वाटतं शहादा तालुक्यामध्ये सुद्धा शिवसेना मजबूतीने पुढे आल्याशिवाय राहणार नाही अशी अपेक्षा आहे।